श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. आपण सगळेजण घरामध्ये रोज स्वामी समोर दिवा लावतो. दिव्याची वात. तर दिव्याची वात आपल्याला करायचं काय आहे? ही दिव्याची वात म्हणजे एक प्रकारचा आपल्याला भेटणारी पॉझिटिव्ह एनर्जी आहे. जेव्हा ती वात आपण प्रज्वलित करतो ती स्वतः जळते पण आपल्याला प्रकाश देते. तर ह्या दिव्यातली वात म्हणजे आपण सकाळी स्वामींजवळ दिवा लावला, तो प्रज्वलित केला, तो संध्याकाळी मावळतो. दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा परत स्वामींची पूजा करत असतो ती वात काढतो, कारण की ती शिळी झालेली असते आणि नवीन वात लावतो. पण तसं नाहीये. ती जी वात असते ना शिळी झालेली, ती तुम्हाला फेकून द्यायची नाहीये. आपण काय करतो, काढतो आणि कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकून देतो. तर ती वात तुम्हाला जमा करायची आहे. जमा करताना एखादी डब्बी घ्या. त्या डब्बीमध्ये रोजच्या रोज म्हणजेच तुम्हाला जमत असेल तर 21 दिवस, म्हणजे जर दिवस लक्षात राहत असतील तर 21 वात, 51 वात, 101 वात जी काय असेल, किंवा काउंटिंग नसेल तरी चालेल, ती वात जमा करा. आणि प्रत्येक महिन्याला त्या वातीमध्ये एखादं तुमच्याकडे छोटंसं भांडं असेल ते घ्या, त्याच्यामध्ये त्या वाती टाका. थोडंसं तूप जमत असेल तर तूप टाका, एखादं कापूर त्याच्यामध्ये ठेवा, लवंग टाका आणि तो जी आहे ना ते प्रज्वलित करा. तो एक प्रकारचा छोटासा होम तुमच्या घरातल्या घरात तुमचा होम जाईल. दुसरी गोष्ट म्हणजे वाती वाया जाणार नाहीत आणि त्या वातीच्या प्रत्येक कणामध्ये जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती तुमच्या घरामध्ये तो सुगंध पसरेल आणि घरातील वातावरण एकदम स्वच्छ आणि सुंदर आणि निर्मळ बनेल. कारण की खूप छोट्या अशा वाती आहेत पण त्याचा बेनिफिट आपल्यामध्ये खूप होतो. पॉझिटिव्ह एनर्जी येण्यासाठी त्या वाती आपल्याला वाट देतात. तर छोटासा उपाय आहे, घरातल्या घरात करायचा आहे आणि सगळ्या वस्तू घरातच अवेलेबल आहेत. म्हणजे जी वस्तू आपण फेकून देणार आहोत त्याच्यामधून सुद्धा आपल्याला एक चांगली संधी प्राप्त होऊ शकते. करून बघा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त.